ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಅಜ್ಞಾನ ತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಶಲಾಕಯಾ ಚಕ್ಷುರುನ್ಮೀಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ. आम्ही आजी विष्णू सहस्रनामाचे 99th 99 श्लोक तेजल्ला आजी 100चे श्लोक 100th श्लोक पळोवच्याक आम्ही आजी अनंतरूपो अनंतश्रीः जितमन्युभयापहः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः. अनन्तरूपो अनन्तश्रीः जितमन्युर्भयापहः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः. अनंतरूपाय नमः अनंताय नमः. अनंतरूपोऽनंत रूपो जतरेक एस मार्कस ते अकार सूचन करता तशी अनंतरूपोऽनंत. अनंतरूपाय नमः अनंताय नमः. श्रीः श्रीये नमः. अनंत रूपो पांचक्षर जले संचय नंत श्री 8 ಒಟ್ಟು 8 अक्षराचे एक पाद म्हणलेले तशी ते श्री ही म्हणरा बोका जाता. अनंत रूपो अनंत श्रीर्जित असनवे ते श्री ही जितमन्युः जितमन्युर्भयापहः स जितमन्युः भयापहः. अनंत रूपो अनन्तश्रीः जितमन्युः भयापहः. अनंतश्रीः तिसरा बोका जाता नाही नतलरी ते नामाची अनंतरूपाय नमः अनंतश्रीये नमः. जितमन्यवे नमः भयापहाय नमः. चतुरस्रो गभीरात्मा चतुरस्रे नमः गभीरात्मने नमः. विदिशाय नमः व्यादिशाय नमः दिशाय नमः. अनंत रूपाय नमः. अनंतानंत रूप धारण करतलो अवतार घेऊन येता. अनंतानंत रूप धारण करून घेऊन येता. सगळे ब्रह्मांडांतो कितलीकी रूप आसाची कितलीकी शरीर आसाची कितलीकी जीव आसाची तितल्यांत पुरे ते रूपारी आसूचो परमात्मा अंतर्यामी जावन तशें जावन ताका अनंत रूपाय नमः म्हणटा. एकलोच भगवंतू एक आत्मा एकलो तो जलरी 1000 रूप धारण करता. सगळे जगत्यांतो व्याप्त जावन आसता. अनंत रूपार आसता. पिंडांडांतो ब्रह्मांडांतो पुराय अनंत रूपारी व्याप्त जावन आशिल्ली देखून अनंत रूपाय नमः. अनंत श्रीये नमः. अनंत श्रीः अपरिमित अनंत म्हळ्यारी अंत्य नत्तील तसले संपत्तू आशिलो. संपत्तू म्हळ्यारी वपसाम हांगा सांगना जी बशी पुढे सांगला परमात्माले 6 संपत्तू आस तशी अनंत संपत्तू तो. आतां आमी निमगेल्या री ते ज्ञान आरोग्य धन पराक्रम तेज वीर्य पुरे दितो तो आमकां तागेले आशिल्ले दिकून न्हू दिवचे. आतां आमी कसले कोणाक दिवक जाल्यार आमगेले आसूं का ते वय तशी
कितले कोणाक कितले दिले रे सर्त तागेल्या की अनंत कोटी जन तागेले निमगी तागेले री तितली जना दिवनूय मागीर तागेले आसता तशी अनंत श्री सामान्य जावन तशी लेखू येता आमी अनंत श्री आनी अन्य करतो अन म्हळ्यार मुख्य प्राण ताका तनोती जन्म दिता तसले ताका आनी जन्म दिता आनी जिवांक राखचे तसले सामर्थ्य दिता तशी श्री म्हळ्यार सामर्थ्य बल पराक्रम सकड म्हणला न्हू हें संपत म्हळ्यार त्या येता श्री म्हळ्यार तशी अन त श्री अन म्हळ्यार मुख्य प्राणाक तनोती जन्म दिवन श्री ही सामर्थ्य दितलो जिता मन्यमे नमः मन्यू म्हळ्यार जोर कोपू जिता मन्यू कोपू क्रोध गेलवलो जितक्रोध म्हणटा पळय परमात्माक तशी जितमन्यू म्हळ्यार जितक्रोध म्हळ्यार एकची क्रोध मन्यू म्हळ्यार कोपू परमात्मो जितक्रोध ताका कोपू येना तशें जावन आमी शांत आकारम भुजगशयनम म्हणचे पळय शांत आकार कोप नातिल्या जनान मात्र शांत जावन आसचें तशी आनी मन्यू म्हळ्यार यज्ञाकय म्हणटाची मन्यू म्हळ्यार ज्ञानाकय म्हणटाची ज्ञान म्हळ्यार संपत्तू आशिल्लो तस जावन तो जितमन्यू मन्यू सुक्त नरसिंह रुपार येईल परमात्माले कोपा विशयी सांगचे तसले कोपा विशयी होगळ सुक्त तसल सुक्त कशी कोप हाडोवन ताणें हिरण्यकशिपूक मारले न्हय ते कोप कशी आयलो म्हूण कोपा विशयी सांगचे तसले एक सुक्त कयता मन्यू सुक्त तशी परमात्माक अहंकार ना आक्रोश ना तशी अहंकार आशिल्ल्या जनाक न्हय आक्रोश क्रोध सकड आसचे हांव लेखील तशी जायनी हांव सांगिल्ली तशी जावंक आशिल्ली ह्या फुडें कोप येवचो अहंकारा निमती परमात्माक अहंकारू ना तशी नरसिंह जावन आयलो कोप घेवन आयलो तो जाल्यार तागेलो कोपा निमती हिरण्यकशिपू गेल्लो शिवाय लोकाक चांग जलेल न्हय तशी जितक्रोधाय नमः जितमन्यवे नमः भयापहाय नमः भयान आमकां अपहाय भयान आमकां मुक्त करतलो पार करतलो तशीची देवूची आमकां रक्षण करता विंगड कोणय अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम म्हूण सांगून कोण नमगतकी तसल भक्तांक सात्विक भक्त ते तशी नमगतल जन तांकां संसार भया दुखून रक्षण करता तो वापस जन्म मरण चक्रा योजना आयली नंतर संसार भय म्हाका सांगयले नंतर दुःख सरली म्हूण ना हेंचे खोड भंय मनशाक वय बे तशी अंत दुखून पार जावका जाल्यार जन्मा येवच्याक न्हच तशी परमात्मो भयापहाय म्हळ्यार तागेले सज्जन भक्तांक मुक्ती दिवन राखतलो तशी परमात्मो भक्तांक गेले भयांक एक रक्षा कवच शिरा बनावतो आमकां रक्षण करनावतो तशें जावन तो भयापहाय चतुरस्राय चतुरस्र म्हळ्यार चतुर म्हळ्यार भारी एक नमने बुदोवन तूं म्हणटाच पळय कसलें काम सांगल्यार तें काम अचुकट्टू जावन करतल जन एक चूर तांतो चुकी सोदूचे ना तसल जना चतुरस्र म्हणचे हांगा परमात्माक कसल खातीर चतुरस्र म्हणचे परमात्माले खंयचेय कर्म जावं तांतो न्यूनत सोदून काडचें ना सर्वय समर्पक जावन दक्षतेरी छंद जावन कसले न्यूनत ना नशी समर्पक निर्वहण करता देखून ताका चतुरस्र म्हणचे तशी सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न नष्टचेत तशीची सर्वारंभा ही दोषेण धूमेन अग्निरिवाव्रता म्हूण सांगून ताणें सांगला पळय गीतेंतू सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा ही दोषेण धूमेन अग्निरिवाव्रता कशी उज्जशील कडेन धुंवर आसता की तशी सर्व कामांतूय कांयपुणी दोश आसताची आसता सर्व कर्मांतूय जाल्यार दोश आसल्यार सई विहित कर्म आमी सोडूंक नज म्हूण विहित कर्म सोडूंक नज तशें जावन ताणें स्वधर्मी निधनम श्रेय परधर्मो भयावह म्हूण म्हळेलें तशी गभीरात्मने नमः गहन स्वरूप आशिल्लो सर्वांतर्यामी जावन आशिल्लो आमगेले शरिरांतू आमगेले हृदय गह्वरांतू गोप्य जावन गंभीर म्हळ्यार भारी डीप जावन बशिल्लो परमात्मा दिसतो तो हार्ट स्पेशलिस्टाक हार्ट ओपन करता न्हय परमात्मा दिसना इत्या म्हळ्यार तो गोप्य जावन बसला तशें जावन गभीरात्मने नमः विदिशाय नमः वित्त म्हळ्यार सर्वगुप्त आशिल्लो वेद वित्त म्हळ्यार विद्य आशिल्लो सर्व ज्ञान आशिल्लो तशीची हांगा विधी विशेष ज्ञानांक
सूख दितलो म्हळ्यार वित्त म्हळ्यार ज्ञानीक म्हणचें न्हय सलजनांक सूख दितलो ज्ञानींक मोक्ष म्हळ्यार सूख दितलो जेवो विविध संदेश दितलो. तशी श्री कृष्ण परमात्मा जावन अवतार घेवन येईल की कुरुक्षेत्र मैदानांतू अर्जुनाक मोह हाडयले निमित्त केले आनी आमकां पुरय गीता म्हळें एक उत्तम संदेश दिलेलो परमात्मा न्हय मे. आनी अर्जुनाक मागीर एक पंत ते गीतेचे विशय म्हाका विसरला वापस सांग म्हणटना पुरे जातरी युद्ध न्ही जातरी तांणी राज्यभार करतना आयिल्लो कृष्ण वापस अर्जुनाक अनुगीता तेच भगवद्गीतेचेच अंश पुराय अनुगीता सानरुपार बोधन करून वता उद्धवाक तूं चमकल नंतर जगत्यान तूं कोणीय ना न्हू कृष्णा म्हाका म्हूण म्हणटना जीवन म्हळ्यार इतलेच म्हूण सांगून उद्धव गीता बोधन करता इतली मान न्ही अनेक उत्तम संदेश जनांक दिवन केलो पण तोच दितात पळय गीता अनुगीता उद्धव गीता आनी भगवद्गीता पळय ताणें दिलेले केलो उपंत ज्ञानील करीन उत्तम संदेश चांग संदेश जगत्याक परमात्मा दिता. तशी ताका विदिशाय नमः विदिश म्हणजे विदिश विधी न्ही विदिश तशी विदिश आनी व्यादिशाय नमः विदिशो व्यादिशो दिशा व्यादिशाय नमः निरंतर जावन तागेले एक आदेश जेवो आज्ञा म्हूण येता यथा योग्य ते जिवांक कसं कोरका करूनच म्हणले आज्ञा दितलो विशेष जावन ज्ञान दितलो संपत दितलो तशी लेखू येता. व्यादिशाय नमः आतां दिशाय नमः दिक्कू दिक्कांत दिशा म्हळ्यार दिक्कू म्हणटाचे दिक्कू दिक्कांत परमात्मा व्याप्त जावन सर्व जनाक उपदेश दिता सर्व जनाक संपत दिता सर्व जनां कडेन कर्म करयसिता आनी ताजें फलय परमात्मा दिता. तशें जावन परमात्मा दिक्कू दिक्कांत व्याप्त जावन आसून सर्व रक्षण करतलो सर्व पालन करतलो परमात्मा देखून ताका व्यादिशो दिशा म्हणजे दिशाय नमः. आतां आनी एक श्लोक पळया. अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदः जननो जनजन्माधिः भीमो भीमपराक्रमः. अनादिर्भूर्भुवो लक्ष्मीः सुवीरो रुचिरांगदः जननो जनजन्मादिः भीमो भीमपराक्रमः. अनादये नमः भूः भुवः लक्ष्मी नमः भूर्भुवलक्ष्मी नमः. सुवीराय नमः सुवीराय नमः रुचिरांगदाय नमः जननाय नमः जनजन्मादये नमः जनजन्मादिर्भीमो अस्नमे ते जनजन्मादिः भीमो जनजन्मादये नमः भीमाय नमः भीमपराक्रमाय नमः. अनादये नमः न आदिः अनादिः परमात्माक आदि अंत्य ना ताका अनादि नित्य म्हूण म्हणटाचे तशी अनादये नमः. भूर्भुव लक्ष्मीये नमः भू म्हळ्यार सदा भवती केन्नाय आसतलो भुवः जगत्यान तूं कसल सकड पुराय जे भशेन उन्नत स्थानार उन्नत जावन श्रेष्ठ जावन आशिल्लो. लक्ष्मी म्हळ्यार सर्व लक्षणाचे एक साकार रूप परमात्मा म्हूण म्हणटाचे तशी भू भुव सुव ह्या तिनी लोकांतूय सर्व संपत्ताक अधिपती जावन आसून सर्वांगील पशी उत्तमोत्तम स्थानारी केन्नाकय आसूचो परमात्मा ताका भूर्भुव लक्ष्मी नमः म्हणटाचे. सुवीराय नमः प्रति एकल्यालंतू परमात्मा अंतर्यामी जावन आस म्हणटा आमकां कळ्ळात इतले काळ पुरायजनाकय अनुभव आस अनुभूती येनी पुरायजनाकय गोत्तस प्रति एक जिवांतू परमात्मा अंतर्यामी जावन आसून ते जिवाल योग्यतेक समजावन त्या जिवाक आनंद की दुःख की सकडी दिवन कसल सकड कर्म त्या जिवाल करीन कोरका ते पुराय करयतलो तशें जावन ताका सुवीर म्हणजे सुवीराय नमः. मात्र न्ही वीर वीर म्हळ्यार पराक्रम दुश्टांक दमन करचे पराक्रम आशिल्लो. आनी वी आनी ईर वी म्हणजे गरुडाक विहंग वीर वी विहंगम विहंग आकाशार आसूचो कोण तो गरुड. ईर म्हळ्यार वायुदेव तशी गरुड आनी प्राणवायुले
अंतर्यामी जाऊनही आशिल परमात्मा दिकून तका सुवीर म्हणून म्हणताची. रुचिरांगदये नमः. रुची म्हणजे जिब्बे रुची नाही, हांगा टेस्ट त्याने रुची म्हळ्यार भारी चंद म्हूण. तशी रुचिर रुचिर चंद म्हूण सांगून. तशी चंद अंगद अंगद म्हळ्यार आम्ही वांकी म्हूण म्हणटात हाता घालचे आभरण. तशी ते चंद अंगद घालनाशिलो, तोळबंदी घालनाशिलो. तशी रुचिर अंगद सुंदर जावन आशिल्ले अंगद आभरण जावन तागेले आस. तो तागेल भक्तांक आतां अंग द तशी लेखूं येता. तागेल भक्तांक सुदृढ जावन आशिल्ले चांग अंगांग दिवन साधन करयसिता भक्तांगेल करीन. पळय, जांबवंताक सदृढ शरीर दिल्लें, संजयाक दिव्य दृश्टी दिल्लें, ध्रुवाक चंद उत्र दिलें. ह्या पुरे आमी पळयता पळय, कोण दिलेली ह्या पुरे? परमात्मानच. रुचिर अंगद जवो रुचिर अंगद तशी लेखूं येता. रुचिर अंगद म्हळ्यार चंद हाताचे आभरण आशिल्लो म्हूण लेखूं येता. रुचिर अंग द म्हळ्यार सदृढ शरीर दिल्लो म्हूण लेखूं येता. जननाय नमः. ताका जनन नातिलो तो जनयती इति जनन. सगळे जगत्याक तो जनयती जन्म दिता जाल्यार ताका जन न, ताका जन्म ना, ताका जननाची ना. तसले परमात्मा दिकून जनन नातिलो जवो सगळे जगत्याक जन्म दिल्लो. तशी दोन अर्थारे लेखूं येता आमी. जन जन्मादये नमः. जन जन म्हळ्यार लोक, जन हांगाचे. तांगेले जन्मादये नमः. तांगेले जन्माचे म्हळ्यार सर्व जिवाचे सृश्टी पशी आदिंतू आशिल्लो, सुरवेक आशिल्लो. सर्व जिवाल्पशी सुरवे आशिल्ले देखून सर्व जिवांगेले जननाक कारण जाल्लो. प्रति एक जिवाचे जन्माक कारण जावचो. प्रति जिवांक तांगेले कर्मफलाक अनुसार जावन शरीर दिवचो. तशें जावन ताका जन्मादये नमः म्हूण म्हणटाची. आनी भीमाय नमः. भी म्हळ्यार परिपूर्ण, मा म्हळ्यार ज्ञान. दोन अर्थ सांगूं येता. एक परिपूर्ण ज्ञान आशिल्लो भीमा, आनी एक भीमा म्हळ्यार भयंकर महत्तर व्हड गात्राचे म्हूण सांगून येता भीम. तशी परमात्मो तप्पू केल्लेल्या जनाक भयंकर रुपार शिक्षा दिता जाल्यार तागेले भक्ती आशिल्ल्या जनाक तो अभयंकर चंद करून रक्षण करता तो. तशी भीमाय नमः. भीम पराक्रमाय नमः. भीम म्हळ्यार तशी महत्त व्हड भयंकर पराक्रम आशिल्लो. परमात्माला पराक्रमाक कसले एक अद्वितीय म्हळेले म्हळ्यार उपमे दितले कोणय सचवे. परमात्माले पराक्रमाक समान म्हळेले कोणेय नाची. कोणेच ताका समान जवो ताका तुलन करची तसले नाची. तशी दुश्टांक भंय हाडयता, सज्जनांक अभयंकर जावन सचो भीम पराक्रम तो महत्तर पराक्रम आशिल्लो म्हूण. आतां आनी एक श्लोक पळया आमी. आधार निलयो धाता पुष्पहासः प्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः. आधार निलयो धाता पुष्पहासः प्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचारः. ऊर्ध्वगः सत्पथाचारः अस्ति. ऊर्ध्वगः स कस ओत्तक्षरस ऊर्ध्वगः सत्पथाचारः. ते ऊर्ध्वगः सत्पथाचारः. प्राणदः प्रणवः हरिः. प्राणदः प्रणव हरिः. प्राणदः प्रणव पणः. ಕೆಲವು ಕಡಿನ ಪಣಃ ಸ ಕಂಚಿಕೆ ಏಕ ಬುಕ್ಕಾರೆ ಹರಿಃ ಸ ಜವೋ ಪ್ರಾಣದಃ ಪ್ರಣವ ಪಣಃ. तशी आधार निलयाय नमः. धात्रे नमः. पुष्पहासाय नमः. प्रजागराय नमः. ऊर्ध्वगाय नमः. सत्पथाचाराय नमः. प्राणदाय नमः. प्रणमाय नमः. पणये नमः. तशी हांगा
आता आधार निलयाय नमः पळूया. आधार निलयाय नमः. परमात्मू सगळे जगत्याक आधार दितलो. निलय म्हळ्या आश्रय. निलय म्हळ्या आता आमी घराक निलय म्हणटाची वैबे तशी आश्रय. परमात्मो सगळे जगत्याकय आधारय अधिष्ठान म्हळ्या आश्रय जावन आस. सर्व सर्व जिवांक आश्रय दितलो. सर्व जिवांक आधार दितलो. आश्रयांक आश्रय आधारांक आधार जावन आशिल तसलो श्रेष्ठ परमात्माक आधार निलयाय नमः. धात्रे नमः. सर्व जगत्याका परमात्मो आधार म्हणला वैबे तसले आधार स्वरूपी परमात्मो सगळेची सृष्टी केलेली जगत्यो तो धारण करता, पालन करता, पोषण करता. तशी तो धात्रे. आता एक चरडू म्हळ्यार एक गर्भांतू जिवांकुर जतनाई थंय दुखून जननपर्यंत परमात्मो अनिरुद्ध नामक जावन ते गर्भ आशिल्ल्या चरडाक रक्षण करता. तशी सगळे विश्वांतो आपणच आसूचो विंगड कोणीय न्ही. आपण व्याप्त जावनच सगळे विश्वांतो सर्वव्याप्त जावन सगळे विश्व रक्षण करतलो, धारण करतलो देखून ताका धात्रे नमः म्हणजे. पुष्पहासाय नमः. पुष्प म्हळ्यार फूल, हास म्हळ्यार हांसू. फुल्ला वरी हांसतल खंय तो. फूल फुल्लेतना फूल हांसचें म्हूण म्हणटाची जन. फूल फुल्लेच्याक कवी जन. कवी म्हळ्यार पोएटीक एक पोएट क्रिएट करतले जन. कवी म्हळ्यार ज्ञानी म्हूण संस्कृतान अर्थ. कवी म्हूण कन्नडांत पोएट करतले साहित्य बरयतले जनाक कवी म्हणटात. तांणी ते उपमालंकार दिताची. हासाक चंद हासाक फूल फुल्लेले म्हणून उपमालंकार तुलने. उपमा म्हळ्यार तुलने दिताची तांणी. तशी हांगा परमात्माला हांसू फूल फुल्लेले तितली चंद कय. तशी परमात्माले तोंडय तशीची कमला फुल्ला म्हणके तोंड, कमला फुलं फुल्लेले म्हणके हांसू. तशें प्रेम म्हणटा पळय दोळे कमला फुल्ला बरी तशी. केन्नाय हांसतना मान तोंड फूल नासचें. कोपतना मुद्दूक जावन आसता तोंड गांठी घालून उबेकनी वैबे तशी हांगा परमात्माक केन्नाय चंद हास आसूच कसल्याक म्हळ्यार ताका कसले अपेक्षे ना, आशे ना. तो पूर्णानंद म्हणटा ती, तो ज्ञानानंद म्हणटाची, तो सदां आनंदमयी म्हणटाची. तशें परमात्मा केन्नाय हांसतर आसता. पळयतले जनाले एक मन आकर्शण करचें तसलें एक चरडाल तोंडार पळय एक इनोसेन्स आसूं तसलें एक मुग्ध नगू म्हणटा पळय तसले हांसू परमात्माला. ताका कसले अपेक्षे ना. तशी अपेक्षा नातिली देखून ताका कोपय ना. ताका कसले मनान तूं कळंकय ना. कसले कामक्रोध आदी कसले ना. तशें जावन परमात्माले हांसू कलंक नातिल तसल हांसू. तशी प्रजागराय नमः. प्रजागर केन्नाकय जागृत जावन आशिल्लो सर्व जिवांक न्हीद जागृत असल अवस्थस जाल्यार परमात्मो ताका न्हीदच जाल्यार ती न्हीद आमगेल्या म्हणके सर्व विसरून न्हिदत न्हीद न्ही. तागेली योग निद्रा. त्या न्हिदेंतूय सर्व जगत्य ते योग निद्रे आसतनाय सर्व जगत्याचे एक तागेले स्वाधीन आसता सर्व जगत. त्या जगत्याचे पालन पोशण ते योग निद्रे आसतनाय तागेली निमती जाता. तशें जावन ताका केन्नाय जागृत स्थितीची क्षणाक बघताना पळयल्यार तो येना मे. तशें म्हणटाना तागेली न्हीद आमगेली न्हिदे बरी न्ही. खंय आसा म्हूण विसरून घट्टी न्हिदता पळय आमी तशी न्ही. तागेली न्हीद योग निद्रा म्हणटाची. तशी सृश्टी आनी स्थिती म्हळ्यार जागृत आनी प्रळय कालांत प्रजागरण. सृश्टी स्थितींत तो जागृत जावन आसता. तशीची प्रळय कालांत प्रजागरण. सर्व प्रजा म्हळ्यार ही सृश्टीक गरण तो पोटांत दवरून घेतलो गिळटलो परमात्मा. तशें जावन प्रजागराय नमः. ऊर्ध्वगाय नमः. ऊर्ध्वग परमात्माक सर्व विशेषतस. कसं विशेषता सर्व व्यापकत्वस सर्वोत्तमत्वस स्वतंत्रत्वस सर्वांतर्यामित्व अस. तशी पुरे आशिल्ल परमात्मो देखून सर्वोत्तम तो सर्वोत्तम ऊर्ध्वगः पुराय
जनाल्पशी अंगसूचे सर्व जनापशी देवतेपशी ब्रह्मापशी लक्ष्मीपशी वयचे स्थानार आशिल्लो परमात्मो ऊर्ध्वगः तशें 15 अध्यायांत ऊर्ध्व मूलम अधः शाकम अश्वत्थम प्राहुरव्ययम म्हणून म्हणला पळय कृष्णान तशी जगदवृक्षाक मूळ पाळ असल्या मात्र वृक्ष गट्टी रावचे ते जगत म्हळेल वृक्षाक पाळ कोण म्हळ्यार आपणची जलदी आपण ते हांव सर्वोत्तम जावन आशिल्लें देखून हें जगत वृक्ष ಸ್ವಲ್ಪ विचित्र उलटा राबून आसता पाळ वयर आसता म्हळ्यार परमात्मा वयर आसता म्हूण लेख ताका तशी ऊर्ध्व मूलम अधशाकम अश्वत्थम प्राहुः अव्ययम आनी परमात्मा सगळे संवसाराक मुलची परमात्मा अत्यंत औन्नत्य स्थितींत म्हळ्यार ऊर्ध्व स्थितींत आसतलो आमकां मुक्ती मेळयली एक ऊर्ध्व स्थितीक व्हरतलो परमात्मा देखून ताका ऊर्ध्वगाय नमः थंय आमी परमात्माला अधीन जावन वचताच सत्पथाचाराय नमः सज्जन सत पथ आचार म्हळ्यार सज्जन सत म्हळ्यार सज्जन पथ पथ म्हळ्यार वचूंक जालेली वाट तशी आचार तो चोलन दाखयतलो आचार म्हळ्यार आमी कसं म्हणटाची नडते म्हणटाची चोलन दाखोवचें तशी परमात्मो सज्जनान खंयचे वाटेन वचूंका म्हूण म्हळेलें तो कोरून दाखयता राम जावन येयलो कृष्ण जावन येयलो सत पथ आचार चांग एक धर्माचे धर्मार चलची म्हळ्यार कशी म्हूण सांगून दाखोवन दिलेली देखून ताका सत्पथाचाराय नमः प्राणदाय नमः सगळे जड प्रपंचाक जीव चलन दितलो जीव दितलो समस्त चलनेक कारण जालोलो तशी प्राणवायू म्हणटाची समस्त जिवांक चलनेक कारण जावचे प्राणवायून ती शक्ती ताका कोण दिलेली परमात्मान तशी प्राणवायूले अंतर्यामी जावन आसून सगळे प्रपंच चलन चेतना सहित जावन करतलो परमात्मा प्राणदाय नमः पणाय नमः पणायन जगत्याचे सर्व व्यवहार तोच चलायता तशें परमात्माक सर्वज्ञ म्हणटाची ताका पुरे गोतस सर्व कर्त्र म्हणटात ताणें पुरे करचें तशी सर्व कर्तान क्रियते त्वम नमामि रमापतीम सर्व कर्म करतलो तो जाल्यार न क्रियते आपणान केलेलें म्हूण म्हळेलें ताका अहंकार ना तशी परमात्मो जगत्याचे सर्व व्यवहार पळोवन घेता मात्र न्ही समस्त सत्यशास्त्र कसं आसता ते ताजी ना स्तुती करून घेता आनी यथायोग्य जावन प्रपंचाचे व्यवहार चलायसीत तो आनी भक्तांक अभय दिता तशी ताका देवाक पणाय नमः म्हूण म्हणटाचे आनी एक श्लोक हे आमी पायचे दिसाचे विष्णू सहस्रनामांत पळोवया आजी सांगिल्ले सर्वै परमात्माले गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरि कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।